सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांना दिलासा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची मुभा दिली आहे। सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदेश येत नाही तोवर हे नाव शरद पवार गटाला वापरता येणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला। अधिवेशन आणि जवळ आलेल्या निवडणुका यामुळे निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरते नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव निवडणुकीपर्यंत राहू देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। दरम्यान चिन्ह वाटपासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे संपर्क साधता येईल। सोबतच शरद पवार गटाने अर्ज दाखल केल्यानंतर 1 आठवड्याच्या आत निवडणूक चिन्हाचे वाटप करण्याचा आदेश कोर्टाने दिलाय। नावापुरतं त्यांनी सांगितलंय की नोटीस इश्यू होईल। अजितदादांनी 2 आठवड्याच्या आत त्यांचा रिप्लाय द्यायचा आहे। त्याच्यानंतर 1 आठवड्याच्या आत पवार साहेबांनी रिजॉइंडर द्यायचा आहे। 3 आठवड्यांनी सुप्रीम कोर्ट परत हे मॅटर ऐकेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय कोर्टाने की उद्या पवार साहेब इलेक्शन कमिशनसाठी चिन्हासाठी पण अप्लाय करू शकतात आणि 1 आठवड्याच्या आत नवीन चिन्ह पण पवार साहेबांना द्यायचं आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांवर तोफ डागली। सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसचा अत्यंत आभारी आहे। आम्हाला काय सिंबल मिळेल देवास ठाऊक, आम्हाला नाव तर मिळालेलंच आहे, पण ते नाव पण काढून घ्या। अरे किती किती कोत्या मनाचे आहात रे, किती किती कोत्या मनाचे आहात। अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात। खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचं बाळ आम्ही नाही घेणार। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी दोन्ही गटाला नोटीस बजावली आहे। आता 3 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत वापरण्याची मुभा शरद पवार गटाला दिली आहे। सोबतच निवडणूक चिन्हासाठी अर्ज केल्यानंतर 7 दिवसात निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने द्यावा असा देखील आदेश दिला आहे। आगामी 3 आठवड्यानंतर या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।